की 20 तारखेपर्यंत एकदा अंतरवालीच्या बाहेर पाय टाकला चर्चा बंद. 20 तारखेपर्यंत चर्चा होऊ शकते. हा मार्ग जर निघणार असला म्हणजे आरक्षण मिळणार असलं तर चर्चेतूनच मार्ग निघतो ना. तोपर्यंत चर्चेला हरकत नाही. कारण मराठा समाजाची परवानगी पण काल घेतलेली की तोपर्यंत चर्चेला तयारी. त्या आम्हाला जायचं काय हौस नाहीये मुंबईला आरक्षणासाठी जायचं. तुम्ही त्याच्या आत देणार असाल तर मराठ्यांना काय हौस नाही ना तिथं जायची. मराठी इथंच आनंद व्यक्त करतील आणि तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. उपोषण म्हणजे इथून निघणार आहात पायी 20 जानेवारीला का 20 जानेवारीला तिथेच असाल तुम्ही? 20 जानेवारीला अंतरवालीतून आम्ही निघणार आहे सगळे इथून. मग मध्ये रस्त्यानं सगळे लोक जसं जसं असेल ते सहभागी होत चालणार. अंतरवालीतून सुरुवात करणार आम्ही मुंबईपर्यंत. 9ला सकाळी आम्ही 20ला इथून निघणार जानेवारीला. कारण आता तोपर्यंत वेळ पण पाहिजे समाजाला तयारी करायला. कारण हा लहान विषय नाही आहे. बोलणं खूप सोपं असतं, करताना मोठं निवेदन आहे. उगाच उठायचं ना अरबाळल्यासारखं म्हणायचं चला लगेच उद्या सकाळी जायचं. लोकांनी तयारी कशी करायची काय करायची. तिथं जायचं आणि वापस यायचं नाही आहे ना. तिथं बसने जायचं आणि बसने वापस यायचं असा विषय नाही आहे. मग काही सोबत नसलं तरी चालतंय. कारण आपण शेतकरी येतं, शेतीतले काही कामं येतं, बाकीचे वैयक्तिक काही येतं. हे कामं उरकून माणूस व्यवस्थित सगळं निवेदन करू शकतो ना 10, 15, 20 दिवसात. आणि मग बिनधास्त तिकडं राहू शकतो. नसता दोन्हीकडे जीव गुतवतो. तिकडं आरक्षण महत्त्वाचं, इकडं घरचं बी अर्धवट काम राहिलं. आणि काम करून जर गेलं तर माणूस निवांत तिकडं राहतो, हलत नाही. त्याचं टेन्शन त्याला राहत नाही कसलंच. कालचं बघितलं ना तुम्ही की लाखात समाज होता. अप्रतिम जबरदस्त बीडची सभा. खूप मराठा समाज लेकरावाळासह एकवटला. सगळ्या जाती धर्मानं खूप केलं. मला रात्रीपासून एक खंत वाटते ती आज EPP माझ्याच्या माध्यमातून बोलतो की मुस्लिम बांधवांनी खूप काल तिथं साथ दिली. मी ते थोडंसं विसरून गेलो. काल खूप साथ म्हणजे त्यांनी खूपच साथ दिली. मराठ्यांनी हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्या सोबतीला कोण आहे त्याच्या मदतीला जाणं गरजेचं आहे. मुस्लिम समाज खूप ताकदीनं काल बीडमध्ये सोबत होता. दलित बांधव ताकदीनं काल सोबत होता. ज्या जाती धर्माचे सगळेच लोक OBC बांधवसुद्धा ताकदीनं होता. या सगळ्यांचं त्यामध्ये चांगलं योगदान होतं. नाही आम्ही कधी नाकारलं, मी कधी बोललो त्याविषयी. माझं मत काय आहे फक्त की क्युरिटी पिटिशन आरक्षण ते मराठ्यांनी नाकारलेलंच नाही, पूर्वीच घेतलेलं आहे ते आरक्षण. परंतु म्हणणंच एवढं आहे फक्त ते टिकल का. परत पहिल्यासारखं नको तेच पाडे वाचायची वेळ आम्हाला येऊ नये. NT विजेंटेसारखं ते टिकलं पाहिजे हे मत आहे आमचं फक्त. आम्ही घ्यायला नाकारलं कधी ते किंवा आज म्हणतो असं नाही ना. आम्ही पहिल्यापासून 5 महिन्यापासून हेच म्हणतो. आणि क्युरिटी पिटिशनच या मराठ्यांचे जे आंदोलन हे ताकदीनं सुरू झालं. आणि अंतरवलीचं महाराष्ट्रातला मराठा समाज एकवटला आणि सरकारनं क्युरिटी पिटिशन दाखल केली. आणि ते विचारलं पण होतं आम्ही क्युरिटी पिटिशन दाखल करतो. आपलं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही करा अथवा नका करू पण ते टिकल का हे मत होतं. ते टिकणार आहे तर मराठी ते घेणार आहे. तो पण मराठ्यांचाच विजय येते का दुसऱ्याचा नाही आहे कोणाचा. परंतु ते टिकल का हा प्रश्न आहे. म्हणून आमचं म्हणणं जर आपल्या नोंदी सापडल्या शासकीय तर मग OBC मध्ये मराठा आहे ना. कशाला त्या भानगडीत पडायचं असं आमचं म्हणणं आहे. मराठा आणि कुणबी एकच आता सिद्ध झालंय. मग ते जर टिकलं तर नाही मी काय म्हणलो पुन्हा एकदा सांगतो की आम्ही ते नाकारलेलंच नाही. आम्ही नाही म्हणतच नाही. ते 50%च्या वर गेलं की इंदिरा सानेचं जजमेंट सांगतं की 50%च्या वर गेलं की टिकणारच. ते ओपन कोर्टात जर हिअरिंग झाली तर मग मात्र ते शक्यता आहे टिकण्याचं. मग शक्यता आहे. मग अडचण नाही आहे ना. आम्ही घ्यायला नाही म्हणलो नाही कधी, ते नाकारलंही नाही, नाकारण्याचं कारण बी नाही. ते ओपन कोर्टात जर हिअरिंग झाली, त्या अहवालाचं पुन्हा वाचन झालं, त्यातल्या त्रुटी भोसले समितीनं भरून काढलेल्या आहेत, ते सगळं वाचन झालं तर ते मराठा नाकारण्याचं काही कारणच नाही ना. बंगले बांधा त्यांच्यापाशी, तिथंच राहा, तिथंच कायदा बारा. एअरपोर्ट बुजगाव नको डल्लं 18 पर्यंत. चला 20 जानेवारी मुंबई आमरण उपोषणाला सगळ्यांनी मनापासून शेवटपर्यंत हातावर करायला बदलायला, शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या टोकापर्यंत 20 जानेवारी. आणि त्या मुंबईला 144 लागू केला. किती तारखेपर्यंत? 18 पर्यंत. चला 20 जानेवारी मुंबई आमरण उपोषणाला.
आमरण उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार. त्याला भेटायला मराठे येणार. आम्ही भेटायला नाही यायचं का? भेटायला येणार नाही का? तुम्ही मला भेटायला कस काय येऊ नका म्हणणार? तुम्ही ट्रॅक्टर दाबून ठेवता. मराठ्यांना दाबणं सोपं नाही भाऊ. आरक्षण पाहिजे मोकळं माघारी येत न जाता. मला एक सांगा, तुम्हाला तारीख पटली का? निवेदनाला टाइम पाहिजे. सगळ्यांनी मनापासून शेवटपर्यंत हातवर करा, नाही तर बदलायला. शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या टोकापर्यंत 20 जानेवारी रोडवर बसलेले हवेवरचे सगळ्यांना तारीख 20 जानेवारी सगळ्यांना मान्य आहे का? फक्त शांततेत जायचं, शांततेत यायचं. आरक्षण घेऊन शांततेत करणार का? हातावर करून मला शब्द द्या मुलाला. मी तुमच्या जीवावर करतोय. मला फसवायचं नाही. मी तुम्हाला कधी फसवत नाही. पुन्हा एकदा हातवर करून सांगा, सगळ्यांनी रोड सहित शांततेत करणार ना? आणि बसा खाली. आता उपोषण मुंबईत करून द्यायचं नाही का आम्हाला तुम्हाला? मग आणि हे लोक भेटायला येते ना, आता मग त्याला येऊ नका म्हणता का? मी काही वाईट डिसिजन घेतलं का? माझ्या मराठा समाजानं कायद्याच्या अधीन राहून आमरण उपोषण मराठ्याचं सुरू. तुम्ही कस काय करू नको म्हणतो. आणि मला तिथं भेटायला आल्यावर मला दुखायला लागलं. मला बघायला आपले मायबाप समाज पाहिजे. ते बघायला येणार ना. मग ट्रॅक्टरने येऊ दे, नाही तर रिक्षाने येऊ दे. तुला काय करायचं रे? आणि तू आडीवर त्याचा ट्रॅक्टर, तू दुसरं ट्रॅक्टरच आडीव. मग सांगतो तुला आडी होती ट्रॅक्टर. कसं आडी होती ती? ट्रॅक्टर आडीतो म्हणजे ट्रॅक्टर आमचं, डिझेल आमचं, फजिती आमची होणार, डिझेल आम्ही टाकणार, उपाशी मारणार आम्ही. तू आमचं ट्रॅक्टर आडीणार येवर तू आडायला. त्याला काय करा? त्याला हाणायचं, मारायचं नाही. हा, त्याला ट्रॅक्टर टाकायचं, आंदोलन आणायचं. आपल्या गोडीत त्याला भाकर फिकर बी खाऊ घालायची. खा म्हणायचं, बेसन भाकर द्या, फक्त कांदा देऊ नका. कांदे खायला ते यावल्याचं एअरपोर्ट राहून द्या. असंच भंगार सगळ्या दुनियाचं माया नादी लागत आहे. आता बघतो तो आहे मजा बडबड. मी जरंगे पाटलाला काय करणार आहे? पाठिंबा देतो. काय देतो रे? पाठिंबा देतो. बुजगावनं कुडलं हे कसलं हे भंगार सगळ्या दुनियाचं. मी गप बसलो होतो ना. काही नादी लागायची गरज आहे का? ज्ञान देण्याचं आज काय काल कळलं असं. त्याच्या पोटात आळी वाळ 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 करते. आभाळ आलं का त्याचं फुरतं डोक आणि त्याला नाही पचत खाल्लेलं. ती बसला का उठतच नाही असं त्याचे लोक सांगत येत. मराठ्याच्या नादी लागल्यावर कायमचं त्याच्यातच बसा लागत. शहाणा वय आमच्यापासून लांब जाय. मराठ्यांचा नाद करू नको. एकट्या बीड जिल्ह्यानं अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला. एकट्या बीड जिल्ह्यात तो आमच्या नादी लागू नको. जाहीरपणानं सांगतो, 20 जानेवारीची तयारी करा, पण शांततेची. आपण कायदेशीर मार्गाने उपोषण करू, पण कोण कुठे बसेल आम्हाला माहित नाही. रोड मोकळं ठेवा. बसायची व्यवस्था राहून द्या. नसेल तर आमच्या धोरणाने आम्ही बसू. पण जाहीर सांगतो, मराठे जर मुंबईकडे कूच केली, मराठे जर मुंबईकडे निघाले, तर या मराठ्यांचा निघालेला विराट समुदाय हा माघारी न फिरणार. आरक्षण घेऊनच माघारी फिरणार. कोणाला आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. आता देव जरी आला तरी मराठ्यांना आरक्षण द्यायचं. मराठे दंड तयार आहेत. त्रास देऊ नका. शांत राहा. संघ चला, वाटल्यास भाकरी आम्ही देतो. आम्ही रेटून घेणार ते आभारी संघ. ट्रॅक्टर नेऊ नका म्हणजे मग भाकरी काय नाही तुम्हाला. तो आज घरी जेव म्हणून ना
ट्रॅक्टर नेऊ नका, त्याच्यात तिथे जाऊन जा आपला मोर्चा मुंबईत घाल म्हणा खाऊ आम्हाला. आता चल, मी तर उपाशीच आहे, मी तर उपोषणच करणार आहे. कारण त्याच्याशिवाय ठेपायला नाही जे गनिमी काव करायला आपल्या संग. आपल्याला काहीतरी गनिमी काव करावं लागू का नाही? तरी आतलं काही सांगितलं नाही मी त्यांना, आणखी मी आतलं सांगत नसतो. तुम्ही आम्हाला सांगितलं का 70 वर्ष फसले की नाही तुम्ही आम्हाला गोड बोलू. आता मग आम्ही गदली सुतळीक वाटलो का मराठी तुम्हाला? जर मराठाच्या पोराला नोटीस दिली तर काय होतंय? जर बाप म्हणला ना पोराला तू आज लग्नाला जाऊ नको, शेतात जाय, हे काय करतं? बैल घेतो शेतात जातो, उसा लग्नाला जातो. ते म्हणतो आमचा नाम्या तिकडे दिसत नव्हता, कसं काय लग्नात आला? नाम्याने बैल बांधले तिकडे गेला लग्नाला, आणि तुम्ही आम्हाला नोटीस देतात. मराठ्यांना अडवणं एवढं सोपं आहे का? तुम्हाला माहित बी नाही कोण घुसले कोण बाहेर निघालं. तुम्हाला फक्त एकच विनंती आहे, 20 जानेवारी पासून आरक्षणाची तयारी करायची, आपल्याला निघायचं शांततेत. मी तिथं आमरण उपोषण करतो, माझा मराठा समाज मला भेटायला येणार आहे. तुम्ही मुंबईत येऊ म्हणू शकत नाहीत आम्हाला, आमचा मोडीत काढू शकत नाहीत तुम्ही. काय आता बघच तू काय होतोय ते येडपटाला म्हणा, नीट राहा, आता मध्ये बोलू नको, गप झोप. जर का आड वाटेल आला येडवण करायचं नाही. मला असं वाटतं आपण योग्य निर्णय घेतलाय, शांततेचा घेतलाय, कायदेशीर मार्गाचा घेतलाय. आमरण उपोषण इतकं देशात कोणतंच शांततेचं आंदोलन असू शकत नाही. आपण मुंबईला जाऊन उपोषण करतोय, चांगला निर्णय आपला आहे. फक्त तयारी करा, तोपर्यंत शेताला पाणी द्या. तुमच्या हातात 10-15 दिवस आहेत, कापसं ठेवू नका, इकून बी टाका लगेच, पण पैसे संग घेऊ नका, आई बापाला द्या. बिगर पैशाचं जायचं, काना पैसे खर्चायचे नाही. एक कोणाला सोनं काही असलं तर घेऊ नका. मोबाईल संग घ्या, फक्त फोन फक्त नीट लावा, नाही तर मग काही वेगळेच लावतात. नीट राहा. रोडने जिथं जागा मिळाली तिथंच काचकाटून झोपायचं आणि तिथंच खायचं. त्यांनी नुसते जाताना धुराळा बघून ते म्हणलं पाहिजे मुंबईला यायच्या आत आरक्षण द्या गाड्यानं. हे लयच बेकार कार्यक्रम दिसायला लागलाय. नुसते धुराळा जरी दिसला इकडून निघल्याला ते म्हणते मुंबईला नका येऊन दे, तुमच्या पाया पडत होतं वर काहीतरी करा बाबा पटकून. नसतात त्यांच्याकडे आपलं एकच काम आहे, लय मोठे नाहीत. जेवण आपण घेणार आहेत, पांघरायचं आथरून आपण घेणार आहेत, सगळं आपण घेणार आहेत. फक्त तेवढं एकच काम त्यांनी करायचंय, कारण ते नैसर्गिक हे ते माघारी येऊन करू शकत नाही. तेवढी एक सोयी करा. एका टायमाला जर 3 कोटी बसले तर अवघड खेळ होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही तेवढी व्यवस्था करण्यात आम्ही पुढे पण बसत असतो. आम्ही लाजत पुजत नसतो, आम्ही पाठच सुरू करू. मग लाजत काय काम आहे का? आता त्याला काय, आता ते नैसर्गिक हा महाप्रलय बघूनच येवल्याच्या एडपणाला संडास लागल्याशिवाय आता राहत नाही. आणि तू आडे वरते तर ट्रॅक्टर दुसरं ट्रॅक्टरच आडे, मग सांगतो तुला आडे होती ट्रॅक्टर कसा आडे होती. त्याला काय करा, त्याला हाणायचं मारायचं नाही, त्याला ट्रॅक्टर टाकायचं आंदोलन आणायचं. आपल्या गोडीत त्याला भाकर फिकर बी खाऊ घालायची. खा म्हणायचं, बेसन भाकर द्या, फक्त कांदा देऊ नका. तर मंडळी, हे होते निखिल वागळे. ते म्हणतात की मराठा आरक्षण हे पुन्हा रखडणार आहे. निखिल वागळे यांच्या ऑफिशियल हँडलवरनं हा व्हिडिओ आहे आणि सौजन्य आहे निखिल वागळे ऑफिशियल चॅनलचं. तर मंडळी, ही आपली पहिली आणि शेवटची संधी. अशी संधी पुन्हा येणार नाही. या संधीचं सोनं करा. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, ही आपली मागणी आहे. आणि एवढ्या वेळेस पक्ष आणि गटतट सोडून द्या. तसेच महाराष्ट्रभरात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि त्यावरती निखिल वागळे यांनी दिलेली ही स्पष्टीकरणं आहेत. तर जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर जिल्ह्यात लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा प्रयत्न केला गेला. सरकारला अल्टिमेटमवर अल्टिमेटम देऊनही कोणताही निर्णय न झाल्याने ते पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले होते. आणि त्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती ठरवण्यासाठी नेमलेल्या समितीला देखील मुदती देण्यात आल्या, मुदती वाढवून देण्यात आल्या. आणि आता आरक्षण मिळेपर्यंत 1 इंचही मागे हटणार नाही असा शब्द मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या सभांच्या माध्यमातून दिलेला आपण पाहिलेला आहे. आणि यामुळे मराठा समाजाचं आंदोलन येत्या काळात अधिकच आक्रमक आणखी देखील होऊ शकतं असं बोललं जात आहे.
दुसरीकडे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास म्हणजेच ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यायला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा तीव्र असा विरोध आहे. राज्यातील ओबीसी नेत्यांनाही याला विरोध केलेला आहे. यामुळे आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांच्या मागण्यांच्या विरोधात आता उभे राहिलेले आहेत. तर मंडळी, राजकारण देखील प्रचंड तापलेलं आहे. आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि लोकसभा, त्यामागे मागे येणाऱ्या विधानसभा आणि अशा निवडणुकांच्या तोंडावर सध्या हे सगळे प्रकार महाराष्ट्रभरात सुरू आहे. तर मंडळी, हे आंदोलन आता कोणत्या दिशेला जात आहे आणि याचा राजकीय फायदा नेमका कुणाला होतोय आणि तोटा कसा होऊ शकतो असा देखील प्रश्न आता विचारला जातोय. आणि या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर मंडळी, समजून घेऊयात की ओबीसी समाजाचा विरोध हा नेमका काय आहे. सगळ्यात आधी जाणून घेऊयात की सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी समाजाचा विरोध हा का आहे. तर मंडळी, महाराष्ट्रामध्ये मराठा, कुणबी किंवा कुणबी प्रमाणपत्र असल्यास ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळतं आणि मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेला आहे. आणि यानंतर आता मराठा समाज हा मूळतः कुणबीच आहे असा दावा मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेक जण करतात. आणि यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास आरक्षण मिळताना ते ओबीसी कोट्यातून मिळणार आहे. तर एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आरक्षण हे आता ओबीसीच्या कोट्यातूनच मराठा समाजाला देण्यात येणार अशा गोष्टी पुढे येऊ लागलेल्या आहेत. तर मंडळी, सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसी कोट्यातून मिळणारं आरक्षण हे 19% आहे. यात मराठा समाजाचा देखील समावेश आहे. आणि याचा जर का समावेश झाला तर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नव्याने वाटेकरी येतील अशी भावना ओबीसी समाजातील संघटनांची आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की आमचा विरोध मराठा आरक्षणाला नाही आहे, तर ओबीसीतून त्यांना आरक्षण देण्याला आमचा विरोध आहे असं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर सरकारने आता मानसिकता बदलली किंवा ओबीसीतून आरक्षण देण्याचा विचार जर केला तर आम्ही जरांगे पाटील यांच्यापेक्षा 5 पटीने मोठी सभा घेऊ असा इशारा ओबीसी महासंघाचे प्रमुख बबनराव तायवाडे यांनी माध्यमांशी बोलताना केलेलं होतं. तर याबाबत आता BBC मराठीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना एक प्रश्न विचारण्यात आला आणि त्यावर ते म्हणाले की सगळा मराठा समाज ओबीसीमध्ये आहे, त्यामुळे त्यांचं आरक्षण हिरावून घेण्याचा काहीच एक संबंध नाही आहे. आणि आता महाराष्ट्रातील जातीनिहाय आरक्षणाची टक्केवारी ती जर का आपण पाहिली तर SC आहे 13%, ST आहे 7%, OBC आहे 19%, तर SBC म्हणजेच SBC आहे 2% आणि NT3 आहे 3%, NTB आहे 2.5% आणि NTC आहे 3.5%, NTD आहे 2%. तर या सगळ्या टक्केवारीमध्ये आता मराठा समाजाला आरक्षण जर देण्यात आलं तर एक मोठा घटक या आरक्षणात येतो असं काहींचं म्हणणं आहे. तर मंडळी, हा 2 समाजात आरक्षणाच्या सामाजिक विषयावरला जरी हा प्रश्न असला तरी यावरतून राजकारण होताना आता दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत, तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकी देखील आता तोंडावर आहेत. आणि यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी अशा या वादाचा राजकीय फायदा कुणाला होऊ शकतो हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतो आहोत. तर मंडळी, ओबीसी मतं मिळवण्यापेक्षा मराठा मतं कमी होण्याचा धोका ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी सांगितला आहे. ते म्हणतात की महाराष्ट्रातील ही सध्याची परिस्थिती आणि राजकीय बदललेली समीकरणं याबाबत आपलं विश्लेषण BBC मराठीशी बोलताना त्यांनी केलेलं होतं. सुहास पळशीकर सांगतात तर खरं तर याचा त्रास सर्वच पक्षांना होणार आहे, कारण कोणताही पक्ष फक्त मराठ्यांचा पक्ष म्हणून उभा राहिलेला तरी पंचायत आणि ओबीसींची बाजू घेतली तरी पंचायत, तसंच मराठा मतांवर परिणाम होणार अशी पंचायत झालेली आहे. तसंच दोन्ही बाजू आक्रमक झालेल्या आहेत, तर त्यांची समजूत घालणं राजकीय पक्षांना हे अवघड जात आहे. तर महाराष्ट्रामध्ये मराठा मतं हे मोठ्या प्रमाणात आहेत असं म्हटलं तरी ओबीसी मतंही तेवढ्याच प्रमाणात आहेत. यामुळे 4ही पक्षांना त्याचा फटका बसेल. मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यातील मतभेदातून येत्या काळात छोटे पक्ष तयार होतील किंवा स्थानिक पातळीवर बंडखोर उभे राहतील आणि यामुळे मतं विभागली जातील. आताची परिस्थिती जर का पाहिली तर सर्वच मोठ्या पक्षांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे असंही ते यावेळेस आवर्जून नमूद करतात.
आणि त्याचं कारण असं ते सांगतात की कुणाचाही राजकीय पाठिंबा असला तरी मराठा समाज ज्या पद्धतीनं आक्रमक आणि नाराज झालेला आहे त्यानुसार सगळ्याच पक्षांना त्याला तोंड द्यावं लागणार आहे. म्हणजेच आरक्षणाला राजकीय पाठिंबा आहे असं वाटत असलं तरी त्यांनाही त्याचा फटका बसणार आणि त्यामुळे सगळ्यांचीच पंचायत होणार अशी कंडिशन सध्या आता समोर यायला लागलेली आहे. त्यामुळे आता ओबीसी विरुद्ध मराठा असं जर झालं तर कोणताच पक्ष स्वतःला केवळ ओबीसींचा पक्ष म्हणून उभा करण्याचा प्रयत्न करणार नाही. यापूर्वी भाजपने ओबीसींचा पक्ष म्हणून मोठं होण्याचा प्रयत्न केला, परंतु मराठा समाजाला दुखावून ओबीसींचा पक्ष होणं भाजपला देखील न परवडण्यासारखं आहे. आणि त्याचमुळे मनोज जरांगे पाटील यांनी जो आंदोलनाचा इशारा दिलेला आहे किंवा उपोषणाचं जे हत्यार उपसलेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती निश्चितच परिणाम झाल्याचं त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे राज्यातील 2 मोठ्या पक्षांमध्ये उभी फूट पडल्याने 2 ते 4 पक्ष झालेले आहेत. यामुळे राज्यातील राजकीय पक्षांमधील स्पर्धा ही अधिक तीव्र झालेली आहे. निवडणुकीच्या तोंडावर ही स्पर्धा आणखी जास्त जोमाने वाढेल. आणि याविषयी बोलताना सुहास पळशीकर म्हणाले की या वातावरणामुळे अनिश्चितता ही निश्चितच वाढणार आहे. यामुळे जातीच्या अस्मिता वाढणार आहेत आणि जसं ते म्हणाले की छोटे पक्ष उभे राहतील, त्यांचे उमेदवार किंवा त्यांचे बंडखोर हे उभे राहतील आणि ही प्रक्रिया जास्त प्रमाणात घडेल आणि यामुळे मतांची विभागणी होईल आणि यातून भाजपला ओबीसी मतं मिळण्यापेक्षा त्यांची मराठा मतं कमी होण्याचा धोका हा सर्वाधिक असणार आहे. आणि हे खरं आहे की इतर राज्यात भाजपचा भर हा ओबीसी मतं मिळवण्यावरच राहिलेला आहे, परंतु महाराष्ट्रात मराठा मतं बाजूला टाकून ओबीसी मतं घेऊन फारसा फायदा होणार नाही असं त्यांचं मत आहे. ते पुढे म्हणतात की आताची त्यांची भूमिका ही मराठा समाजाला आम्ही हवं ते देऊ अशी जरी असली तरी यामुळे ओबीसी त्यांच्या बाजूने उभे राहील याचाही काही शाश्वती नाही आहे. त्याचबरोबर आरक्षणासाठी उद्भवलेली ही परिस्थिती म्हणजे दोन्ही समाज असंतुष्ट असल्याचं हे लक्षण आहे. यामुळे राज्यातील सामाजिक वातावरण बिघडेल आणि हा प्रश्न निवडणूक आणि मतांपेक्षाही मोठा होऊन बसेल. तर अशा पद्धतीनं सुहास पळशीकर हे या विषयाचं विश्लेषण करतात. ते पुढे म्हणतात की आंदोलनापूर्वीपर्यंत राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये धार्मिक ताणतणावाच्या काही घटना घडल्या होत्या. तसंच हिंदू सकल समाजाच्या वतीने धर्मांतर विरोधी कायद्यातही मागणी करण्यात आलेली होती. याबाबत सरकार विचाराधीन आहे असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या दरम्यान सभेमध्ये सांगितलेलं होतं. त्यामुळे ही जी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे या परिस्थितीचा निश्चितच 4ही मोठ्या पक्षांना भरपूर असा फायदा होईल किंवा तोटा होईल हे वेळेवरच आता कळेल. तर मंडळी, राज्यात आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी असल्याचं ज्यावेळेस आपण पाहतोय आणि याकडे कसं पाहतोय असा प्रश्न विचारल्यानंतर पळशीकर म्हणाल्यात की तेव्हाचा हिंदू जागृतीचा मुद्दा काय किंवा आताचा काय हे दोन्ही वेगवेगळ्या गटांनी मुद्दामून केलेले प्रयत्नच आहेत. यात सामाजिक हितापेक्षा राजकीय फायदा जास्त पाहिला जातोय आणि यामागे निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काही राजकीय गणितं असू शकतात का असं विचारलं असता गेल्या 2 निवडणुकांमध्ये मतांचा ट्रेंड जर का पाहिला तर याबाबत बोलताना ते सांगतात की एक म्हणजे मराठा मतांचं सतत 3 किंवा 4 पक्षांमध्ये विभाजन होताना दिसत आलेलं आहे. दुसरं म्हणजे गेल्या 2 निवडणुकांमध्ये भाजप ओबीसी मतांचा जास्त फायदा झालेला दिसतोय, त्यामुळे त्यांना जास्त जागा मिळायला मदत होते आहे आणि असं साधारण चित्र गेल्या निवडणुकींपर्यंत पाहायला मिळालं होतं. तर पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे, तोपर्यंत राजकीय पक्षांमध्ये अशा आघाड्या होतील किंवा सामंजस्य होईल यावर आगामी गोष्टी अवलंबून आहेत. ते नाही झालं तर महाराष्ट्रातही ही अस्थिरता कायम राहील. वर्षभरात आघाड्या बदलू शकतात आणि लोकमताचा कल देखील बदलू शकतो, पण आताच्या परिस्थितीत सांगायचं झालं तर अस्थिरता ही कायम राहील असं त्यांचं म्हणणं आहे. तर मंडळी, महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण बिघडवण्याचं काम सुरू आहे का किंवा महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष हेच याला जबाबदार आहेत का असं विचारले असता ते म्हणतात की याबाबत राजकीय फायद्यांसाठी निवडणुकीचा विचार करत असाल तर मला असं वाटतं की मराठा मतांच्या बाबतीत कुणाला फायदा मिळेल हे अगदी निश्चित झालेलं आहे आणि ओबीसींनाही. मंडळी, आपण सर्वजण बघत आहोत कशा पद्धतीने येथे स्वयंसेवक काम करत आहेत. प्रचंड उत्साह सध्या मराठा समाज बांधवांमध्ये बघायला मिळतोय. मंडळी, आपल्याला या ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य दिसत आहेत. मनोज जरांगे पाटील यांचं अवघ्या काही क्षणामध्ये स्टेजवरती
आमंत्रण होणार आहे, स्टेजवरती पोहोचणार आहेत. निर्णायक अशी ही इशारा सभा आज बीड या ठिकाणी पार पडतीये. असंख्य मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समाज बांधव, मराठा समाज बांधव एकत्र आलेले आहेत. या सभेच्या निमित्ताने सरकारला आता शेवटचा इशारा हा दिला जाणार आहे आणि यानंतर अतिशय महत्त्वाच्या घोषणा आज मनोज जरांगे पाटील या सभेच्या माध्यमातून करणार आहेत. या सभेच्या ठिकाणी असंख्य लाखोंची गर्दी आपल्याला बघायला मिळतीये. तर मंडळी, आपण बघत आहोत असंख्य विराट अशी ही सभा इकडे आयोजित करण्यात आलेली आहे. बीड मधील ही सभा आहे. या सभेच्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकत्रित झालेले आहेत आणि या सभेच्या निमित्ताने आता सरकारला अल्टिमेटम देण्यात येणार आहे. शेवटचा इशारा सरकारला देण्यात येणार आहे. या दरम्यान सरकारच्या वतीने शिष्टमंडळ देखील मनोज जरांगे पाटील यांना अंतरवाली सराटी या ठिकाणी भेटून गेलेला आहे. एका शब्दावरती आता हा लढा येऊन थांबलेला आहे. सोयरे ह्या शब्दावरून आता सरकारमध्ये आणि मराठा समाजामध्ये मतभेद बघायला मिळत आहेत. मनोज जरांगे पाटील यांची सरसकट आरक्षणाची मागणी आहे, तर नोंदी सापडलेल्या कुटुंबियांना सरकार OBC प्रमाणपत्र देणार असं सांगत आहे. परंतु मनोज जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्याच भूमिकेचा ते पुनरुच्चार असंख्य ठिकाणी त्यांनी केलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांची ही भव्य विराट अशी सभा आपणास इकडे बघायला मिळणार आहे. अवघ्या काही क्षणामध्ये, अवघ्या काही वेळातच मनोज जरांगे पाटील हे आपलं मनोगत या सभेमध्ये व्यक्त करणार आहेत. विराट अशा सभेला संबोधित मनोज जरांगे पाटील करणार आहेत. मंडळी, आपण या ड्रोनच्या दृश्यांच्या माध्यमातून बघतो आहोत की मनोज जरांगे पाटील हे अवघ्या काही वेळामध्ये आता सभेच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. अतिशय विराट अशी भव्य ही सभा इकडे आपल्याला बघायला मिळते आहे आणि या सभेच्या निमित्ताने असंख्य मोठी आणि असंख्य विराट अशी ही जनसभा मराठा समाजाचा हा अतिशय विराट स्वरूप आपल्याला इकडे बघायला मिळते आहे. तर याच निमित्ताने आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या या सभेच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारला, महाराष्ट्र शासनाला इशारा आज मनोज जरांगे पाटील देणार आहेत. अतिशय भव्य अशी विराट ही सभा पार पडते आहे आणि या सभेच्या निमित्ताने अतिशय प्रचंड मोठा असा जनसमुदाय इकडे आपल्याला बघायला मिळतोय. तर याच जनसमुदायाच्या अवतीभोवती आता मनोज जरांगे पाटील हे अवघ्या काही क्षणामध्ये या विराट अशा सभेला संबोधित करणार आहेत. मंडळी, आपण या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून ह्या सभेच्या पार्श्वभूमीवरती असंख्य विविध गोष्टी या घडलेल्या आहेत आणि या गोष्टींचा आढावा आपल्या राजकीय समाचार या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न याआधी देखील आपण केलेला आहे. तर मंडळी, ही सभा इकडे पार पडते आहे आणि या सभेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभरातून लाखोंच्या संख्येने येथे समाज बांधव, मराठा समाज बांधव हे उपस्थित झालेले आहेत आणि या मराठा समाजाच्या मागण्या आता सरकारला सांगितल्या जाणार आहेत. तर मंडळी, आपण बघतो आहोत अतिशय विराट असं स्वरूप या सभेला प्राप्त झालेलं आहे. अतिशय विराट अशा स्वरूपात या ठिकाणी मराठा समाज बांधव एकवटलेले आहेत. मनोज जरांगे पाटील हे अवघ्या काही क्षणामध्ये स्टेजवरती पोहोचणार आहेत आणि स्टेजवर पोहोचल्यानंतर
ते मराठा समाजाला संबोधित करणार आहेत. मंडळी, डोळे दिपवणारी ही दृश्य आहेत ड्रोनची. अतिशय विराट असा जनसमुदाय या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे. अतिशय विराट जनसमुदाय या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे. अतिशय महत्त्वाची आजची ही सभा असणार आहे. थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील हे आपल्या संबोधनाला सुरुवात करणार आहेत. मराठा समाजाला ते संबोधित करणार आहेत आणि अवघ्या काही क्षणामध्ये आता तो क्षण अतिशय समीप आलेला आहे आणि त्या क्षणाची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्रभरातील मराठा बांधव, मराठा समाज आतुरतेने करतो आहे. मनोज जरांगे पाटील हे आज काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं, मंत्रिमंडळाचं तसेच शिष्टमंडळाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. ते चार शब्द पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आज पुनरुच्चार करतील असं सांगितलं जाऊ लागलेलं आहे. त्या शब्दांचा, मनोज जरांगे पाटील यांच्या शब्दांचा आणि त्यांच्या अटींचा, निर्णयांचा कशा पद्धतीने सरकार किती गांभीर्याने या सगळ्या गोष्टीचा विचार करणार हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. मंडळी, आपण ही दृश्य बघतो आहोत. अतिशय विराट अशी ही सभा इकडे आपल्याला बघायला मिळते आहे आणि या सभेच्या माध्यमातनं आज इशारा हा सरकारला देण्यात येणार आहे. मंडळी, या सभेच्या स्टेजच्या अगदी समोर छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ असा अतिशय भव्य आणि अतिशय सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आपल्याला बघायला मिळतो आहे. त्याच आजूबाजूला आणि समोर कारंजे लावण्यात आलेले आहेत. काही क्षणात आता मनोज जरांगे पाटील हे सभेच्या स्टेजवरती पोहोचणार आहेत. मंडळी, ही दृश्य आपल्याला बघायला मिळते. अतिशय विराट अशी ही दृश्य आपल्याला या ठिकाणाहून बघायला मिळत आहेत. अतिशय विराट असा जनसमुदाय इकडे लोटलेला आहे आणि या जनसमुदायाला आता अवघ्या काही क्षणामध्ये मनोज जरांगे पाटील हे संबोधित करणार आहेत. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत. मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी महाराष्ट्रभरातून हजारो लाखोंच्या संख्येने मराठा समाज एकवटलेला आहे आणि या संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने आता मनोज जरांगे पाटील हे सरकारला निर्वाणीचा इशारा देणार आहेत आणि या इशाऱ्याच्या नंतर सरकार काय ॲक्शन घेणार, मराठा समाजाच्या वतीने सरकारला आज इशारा देण्यात येणार आहे. मंडळी, ही गर्दी आपण बघू शकत आहोत. अतिशय प्रचंड विराट अशी ही समुदाय या ठिकाणी एकवटलेला आहे आणि या समुदायाचं आता मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात अवघ्या काही वेळात या सभेला सुरुवात होणार आहे. मनोज जरांगे पाटील आपले विचार या ठिकाणी अवघ्या काही वेळात मांडणार आहेत. तो सन्मान, स्वाभिमान, अभिमान आणि आत्मसन्मान देण्याचं काम माननीय मनोज जरांगे पाटील करत आहेत. आजच्या निर्णायक इशारा सभेसाठी माननीय मनोज जरांगे पाटील यांचं बीडच्या ऐतिहासिक पाटील सभास्थळावरती या ठिकाणी आगमन झालेलं आहे. लाखोंच्या संख्येनं माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी लाखो मराठा बांधव या मैदानावरती उपस्थित आहेत. आपण जोरदार टाळ्यांचा जल्लोष करायचा आहे. माननीय मनोज जरांगे पाटील यांचं उल्हासात स्वागत करायचं आहे. मराठ्यांचा काळीज